नमस्कार. कसे आहात सगळे? अच्छा, तर तुम्ही स्टेटोस्कोप बघताय. तुम्हाला सर्वांनाच विचार पडला असेल की फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये स्टेटोस्कोपचं काय काम आहे. हो, हे तर खूप महत्वाचं आहे. का माहितीये? कारण तुम्हाला थंबनेल वरून तर कळालंच असेल. हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बद्दल, मेडिक्लेम बद्दल. तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही खूप महत्वाची आहे आपलं फायनान्शियल वेल्थ छान प्रकारे क्रिएट करण्यासाठी. ते कसे? आपण लहानपणापासून सगळेच जण एक गोष्ट नेहमी ऐकत आलो, हेल्थ इज वेल्थ. म्हणजे काय असतं? आरोग्य हीच संपत्ती. कशी? आपलं जर आरोग्य व्यवस्थित असेल तर आपला वायफळ खर्च हा नक्कीच होणार नाही. मानवी जीवन हे अमूल्य आहे आणि मेडिकल टेक्नॉलॉजी ही ग्रो झाल्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्य हे वाढलेले आहे. तसेच त्याच्या धावपळीच्या जीवनामुळे आजारही अनेक वाढलेले आहेत. मी आज सांगत आहे मेडिक्लेम पॉलिसी बद्दल. अर्थात हे कवच घेणे म्हणजे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तयार होणे होय. मेडिक्लेम पॉलिसीचे फायदे: हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर येणारा खर्च म्हणजेच रिइम्बर्समेंटची व्यवस्था करते. जसे की हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर असणाऱ्या सर्जरीज, डॉक्टर्सची व्हिजिट, त्यानंतर ब्लड टेस्ट आणि अनेस्थेसिया इत्यादीचा समावेश त्यामध्ये होतो. ही पॉलिसी इन्कम टॅक्सच्या 80D अंतर्गत टॅक्सचे बेनिफिट आपल्याला देते. या पॉलिसीमध्ये पती किंवा पत्नी आणि डिपेंड असलेल्या आपल्या मुलांसाठी लाभ घेऊ शकतो. ही पॉलिसी कोण घेऊ शकते? तर 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतचे जे बालक आहेत ते त्यांच्या आई वडिलांच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर केले जाऊ शकतात. तसेच 5 वर्षांपासून तर ते 75व्या वर्षांच्या व्यक्तीपर्यंत आपण त्यांना कव्हर केले जाऊ शकते मेडिक्लेम पॉलिसीमध्ये. आता आपण पाहणार आहोत मेडिक्लेम पॉलिसीचे प्रकार. इंडिव्हिज्युअल पॉलिसी, यामध्ये प्रत्येक सदस्य हा इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेऊ शकतो. त्यानंतर आहे फॅमिली फ्लोटर पॉलिसी. यामध्ये संपूर्ण फॅमिलीला एकाच प्रीमियम मध्ये कव्हर केले जाऊ शकते. आता आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या गोष्टींना मेडिक्लेम पॉलिसी संरक्षण देते. काही केसेसमध्ये घरी करण्यात आलेले उपचार आणि त्यावर येणारा खर्च ह्या खर्चाचीही विमा पॉलिसी परतफेड करते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीने 4 वर्षांपेक्षा जास्त काळ जर क्लेम केलेला नाहीये तर अशा वेळेस विमा कंपनी त्याला फ्री हेल्थ चेकअपची सुविधा देते. आणि काही विमा कंपन्या तर प्रसूती कालामध्ये येणारा खर्च म्हणजेच प्रसूती कालामध्ये जर 50,000पर्यंत खर्च आला तर त्याचीही परतफेड विमा कंपनी करते. यानंतर कोणकोणत्या आजारांना विमा पॉलिसी संरक्षण देत नाही, त्यामध्ये क्रोनिक, अस्थमा, टॉन्सिल्स, आर्थरिटिस यांना विमा पॉलिसी अंतर्गत संरक्षण दिले जात नाही. त्यानंतर लसीकरणाचाही यामध्ये समावेश केला जात नाही. आणि जर एखादा आजार पॉलिसी घेण्या अगोदरच झाला असेल तर अशा आजारालाही विमा पॉलिसी अंतर्गत संरक्षण दिले जात नाही. किंवा 30 दिवसांच्या आतमध्ये, पॉलिसी घेण्याच्या 30 दिवसांच्या आधी जर एखादा आजार झाला असेल तर अशा आजारालाही विमा पॉलिसी संरक्षण देत नाही. निसर्गोपचाराला विमा पॉलिसी अंतर्गत संरक्षण दिले जात नाही. मेडिक्लेम पॉलिसी ही 2 प्रकारे सेटलमेंट केली जाते. एक आहे कॅशलेस. कॅशलेस मध्ये आपल्याला हॉस्पिटलच्या डेस्कवरती, हॉस्पिटलच्या इन्शुरन्स डेस्कवरती पेपर वर्क करण्यासाठी मदत केली जाते. त्यानंतर आहे रिइम्बर्समेंट. रिइम्बर्समेंटमध्ये जे आपल्याला कॅश स्वरूपात आलेले बिल आपण जर कॅश स्वरूपातच भरले तर त्याची परतफेड आपल्याला विमा कंपनीकडून केली जाते.
कोणी कोणी आणि कितीपर्यंत ही पॉलिसी घेतली पाहिजे, तर मी सजेस्ट करेन की आपल्या असलेल्या क्षमतेनुसार, किंवा जर तुम्ही तरुण असाल किंवा काही काळापूर्वीच तुमचे जर लग्न झालेले असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेणं हे मी सजेस्ट करेन. किंवा जर तुमच्या घरामध्ये आई वडील हे वयोवृद्ध म्हणजे 60 वर्षांच्या पलीकडे किंवा 60 वर्षांच्या पुढचे असतील तर त्यांनाही या पॉलिसीच्या अंतर्गत समावेश करण्याचं सजेशन मी करेन. तर मंडळींनो, कशी वाटली तुम्हाला आज मेडिक्लेम बद्दलची माहिती? या माहितीबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आमचा फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार.